नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मोदींच्या आवाहनानंतर मंत्री उदय सामंत यांचा विजेवरील मोटारीतून प्रवास, विजेवरील वाहनांचा वापर वाढवण्याचं सामंतांचं आवाहन. यवतमाळला सोयाबीन पिकाच्या विम्यातून वगळलं, भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली. संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. सुरू झालीच विरोधकांची कोल्हेकुई आणि बकवास. सत्य एकच, काँग्रेसचा सक्तीनं घडवलेला उपवास विरुद्ध मोदींचा विकास. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ट्विट करत विरोधकांवर निशाणा. राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून बेकायदेशीर दरवाढ, बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा. मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. 12 गावात भोजलवाढीसाठी विशेष मोहीम. ग्रामीण भागाला याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा. नाशिकच्या लासलगाव परिसरात उन्हाचा तडाखा. ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सज्ज. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. मालेगावचे तापमान 43.8 अंश सेल्सिअस पार. मे महिना मालेगावकरांसाठी सर्वाधिक हॉट ठरला. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट. भिवंडीच्या काटई ते खोणी खाडीपार ग्रामपंचायतीत गतिरोधकांचा भडीमार. नागरिकांमध्ये संताप. इतके गतिरोधक कशासाठी, नागरिकांचा सवाल. नागपुरात घरफोडी आणि ज्वेलर्स दुकान फोडून लाखोंची चोरी. पोलिसांकडून आरोपीला अटक. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई. अमरावतीच्या अर्जुननगरमध्ये भर दिवसा घरफोडीची घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.